सद्गुरु आमुचा साकारू निराकारू वस्तू सद्गुरु आमुचा तेने या देहाचा केला उगवू उगविले उगविले माये ते निरसिले एकत्व दाविले त्रिभुवन रया 17वी दोहोनी इंद्रिया सौरसू गुरुमुखी उल्हासू भक्ती महिमे उगविले उगविले माये ते निरसिले एकत्व दाविले त्रिभुवन रया ज्ञानदेव म्हणे मी नेनता प्रपंची तोडली मोहाची पदवी आम्ही उगविले उगविले माये ते निरसिले एकत्व किंवा एकतत्व दाविले त्रिभुवन रया विठ्ठल तेने आदेहाचा केला उगवू उगविले उगविले माये ते निरसिले एकत्व दाविले त्रिभुवन रया महायोग पीठे तटे भीमरथ्या वरं पुंडरीकाय दातु मुनींद्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं अलङ्कापुरी रम्यसिंहासनस्थं पदाम्भोजतेजस्फुरदिक्प्रदेशं विधीन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् अतुलितबलधामं हेमशीलावधिं धनुजवनकुशानं ज्ञानिनाम् अग्रगण्यं सकलगुणनिधानं वानराणामधीशं रघुपतिप्रियभक्तं वातजातं नमामि ओंकारबिन्दुसंयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमो नमः सम्पाद्य ज्ञानं च विदाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुं जयांची केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेच वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता विठ्ठल सेवेला
साकारो निराकारो वस्तू सद्गुरु अमुचा तेने आले हाचा केला उगविले उगविले माये ते निरसिले एकत्व दाविले त्रिभुवन रया. प्रस्तुत पवनसुत हनुमानजी जगदाधिष्ठान पांडुरंग परमात्मा रुक्मिणी माता यांच्या पवित्र मंदिरामध्ये गेले अनेक वर्षापासून ब्रह्मीभूत वेदांत केसरी रघुनाथ महाराज परभणीकर तथा हभप कैवल्यमूर्ती ब्रह्मलीन विष्णू महाराज कोल्हापूरकर गुरुजी यांचा पुण्यतिथी सोहळा व दत्त जयंती उत्सव या माढा कॉलनी आणि श्रद्धा कॉलनीमध्ये त्या ठिकाणी संपन्न होतो आहे. या कार्यक्रमाचं संयोजक आणि कार्यक्रमाचं नेतृत्व आदरणीय वंदनीय गुरुबंधू परमपूजनीय विनायक महाराज आष्टेकर तसेच ज्ञानेश्वरी व्यासपीठ नेतृत्व आमच्यावर अनेक वर्षापासून लहानपणापासून प्रेम करणारे आमचे आरगडे बाबा आणि समस्त या कॉलनीतील सगळे त्या समितीमध्ये काय असतील सगळ्यांची नावं कल्पना माहिती नाही. तेव्हा सर्वांच्या प्रेमातून आदरणीय पूजनीय महाराजांनी आम्हाला या ठिकाणी बोलावलं आणि या चिंतन सेवेकरिता मी तुम्हा सुज्ञांच्या समोर म्हणून दाखवलेला अभंग कैवल्याचा पुतळा चैतन्याचा जिव्हाळा साधकाचा मायबाप चिंतकाचे चिंतामणी विठोबाचा प्राणसखा मोक्ष मार्गीची सांगाती कैवल्य चक्रवर्ती अलंकापूर निवासी संजीवन समाधीस्थ विश्वमाऊली ज्ञानोबराय यांचा त्यांच्या गाथ्यामधील श्री निवृत्तीनाथांचा प्रसाद मला कसा प्राप्त झाला आणि त्या प्रकरणातील हा अभंग मी आपल्या समोर सेवेसाठी उपस्थित केलेला आहे. निवृत्ती प्रसाद माझ्या जीवनात प्राप्त झाला आणि त्याच्यामुळे माझं जीवन हे अत्यंत दिव्य अशा प्रकारचं झालेलं आहे. आपलं जीवन दिव्य होण्यासाठी विभूतींचा प्रसाद प्राप्त व्हावा लागत असतो आणि तोही प्रसाद प्रवृत्तीचा प्रसाद नव्हे निवृत्तीचा प्रसाद प्राप्त होणं फार महत्त्वाची गोष्ट आहे. प्रवृत्ती प्रसाद वेगळा आणि निवृत्ती प्रसाद वेगळा. निवृत्ती प्रसाद हा ज्ञानाला प्राप्त होत असतो आणि प्रवृत्ती प्रसाद हा अज्ञानाला प्राप्त होत असतो. प्रवृत्ती प्रसाद अज्ञानाला प्राप्त होत असतो आणि निवृत्ती प्रसाद ज्ञानाला प्राप्त होत असतो. मग इथे ज्ञानराज माऊलींना निवृत्ती दादांचा प्रसाद प्राप्त झालेला आहे नाही का, प्रसाद प्राप्त झालेला आहे आणि त्या निवृत्तीनाथांच्या प्रसादाचे बरेचसे अभंग गाथ्यामध्ये त्या ठिकाणी आपण वाचले म्हणजे आपल्या लक्षात येतं नाही का. जसे आपल्या श्री तुकोबारायांच्या गाथ्यामध्ये प्रकरण आहेत ना तसेच माऊलींच्या गाथ्यामध्ये सुद्धा काय प्रकरण आहे आणि 996 अभंग आहेत माऊलींचे. आपल्या वंदनीय साखरे महाराजांचा जो गाथा आहे साखरे महाराजांचा गाथा त्याच्यामध्ये 996 अभंग आहेत. किती 996 अशा प्रकारचे अभंग आहेत. पण अभंग फार त्या ठिकाणी वेगळ्या प्रकारचे आहेत. तुकाराम महाराजांचे अभंग आपल्याला वाचायला चाली म्हणायला सोपे पडतात पण माऊलींच्या अभंगामध्ये नाही का आपल्या सगळ्या चाली बंद पाडण्याचं काम जो अभंग करेल समजायचं तो माऊलींचा अभंग आहे. कोणत्याही चाली असू द्या मग ते सगळ्या चाली बंद पडतात माऊलींच्या पुढे आणि अभंग सोडवण्यासाठी सुद्धा थोडासा कठीणच असतो नाही का. आता माऊलींची भाषा आहे पूर्ण एकदा गाथ्याचं पारायण करून पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल कसं नाही का. नीलबिंदू म्हणजे काय नाही का, श्रीहाट म्हणजे काय, गोल्लाट म्हणजे काय, आऊट म्हणजे काय, हे सगळे त्याच्यामध्ये फार गोड चिंतन आलेलं आणि माऊलींचा गाथा आणि त्यापैकी निवृत्ती प्रसाद निवृत्तीनाथांचा प्रसाद मला प्राप्त झाला आणि तो त्या प्रसादाचं काय फल आहे हे या अभंगाच्या द्वारे सांगितलं. आणि पुन्हा दुसरी विशेष गोष्ट आपल्या सद्गुरूचं स्वरूप लक्षण सांगितलं माऊलींनी बरं का. कोणतं लक्षण सांगितलं? स्वरूप लक्षण सांगितलेलं आहे. स्वरूपम सत व्यावर्तकत्वम स्वरूप लक्षणम शास्त्रामध्ये गोड चिंतन केलेलं आहे. आणि कादाचित कत्वे सती व्यावर्तकत्वम तटस्थ लक्षणम
असे दोन लक्षणाचे चिंतन केलेलं आहे. एक स्वरूप लक्षण आणि दुसरं तटस्थ लक्षण. सोप्या भाषेत सांगायचं ठरलं, जे लक्षण कधी जातही नाही आणि येतही नाही त्याला म्हणायचं स्वरूप लक्षण, आणि जे लक्षण कधी जातं आणि कधी येतं त्याला म्हणायचं तटस्थ लक्षण. त्याला काय म्हणायचं? तटस्थ लक्षण. जयापासून सकळ महीमंडळ हे झाले. परमात्मा निर्गुण निराकार स्वरूपातून कधी कधी अवतार धारण करतात, नाही का? अनेक अवतार धारण केले. श्रीमद भागवतामध्ये मला वाटतं 22 अवताराचे प्रकार सांगितले. किती? 22 प्रकार. हे अवतार घेतल्यानंतर ते अवतारात कायम राहत नाही तो परमात्मा. ते अवतार घेतात आणि ज्या अवतारात जे कार्य ठरलेलं आहे ते कार्य पूर्ण करतात आणि पुन्हा अंतर्धान पावतात. त्याला तटस्थ लक्षण म्हणायचं. पण स्वरूप लक्षण कधी जातच येत नाही, नाही का? सच्चित सुखात्मकम ब्रह्म, नाही का? विज्ञानमानंदम ब्रह्म असं वर्णन केलं. यत साक्षात अपरोक्षात ब्रह्म, हे स्वरूप लक्षणाचे चिंतन आहे सगळं, बरं का? श्रुतीमध्ये उपनिषदामध्ये गोड चिंतन केलेलं आहे. यत साक्षात अपरोक्षात ब्रह्म, नाही का? प्रज्ञानम ब्रह्म, विज्ञानमानंदम ब्रह्म, हे स्वरूप लक्षण आहे. आमच्या तुकाराम महाराजांनी आपल्या सगळ्यांना कळावं म्हणून भगवंताचं स्वरूप लक्षण फार सोप्या भाषेत सांगितलं. विठ्ठल विठ्ठल जे का निज ध्येय योग्यांचे, हे स्वरूप लक्षण आहे पांडुरंगाचं. आमच्या तुकोबरांनी सांगितलं, जो आनंद रूप आहे, अद्वय आहे, नित्य आहे, नाही का? पुन्हा दुःख रहित आहे आणि तो योग्यांचं निज ध्येय आहे. हे स्वरूप लक्षण आहे परमात्म्याचं. पण आपल्या सद्गुरूचं स्वरूप लक्षणाचं चिंतन केलेलं आहे, बरं का? स्वरूप लक्षणाचं चिंतन केलं. माझे श्रीगुरु कसे आहेत, नाही का? ते साकार रूपाने ते आहेत आणि निराकार रूपाने सुद्धा तेच आहेत. आणि वस्तू या शब्दाचा अर्थ ब्रह्म. वस्तू या शब्दाला काय म्हटलेलं नाही मी? ब्रह्म, नाही का? वस्तू शब्द आला की शास्त्रामध्ये काय म्हणायचं त्याला? ब्रह्म. ते वस्तुगामी असं वर्णन केलं. म्हणजे परमात्मा, परमात्मा वाचक शब्द आहे तो. वस्तू शब्द कसा आहे? परमात्मा वाचक आहे. हा तरी परमात्मा ऐसे, जे एक वस्तू असे. वा. आता वेदांतच त्यांनी ऐकलेलं आहे, नाही का? वेदांत प्रेमी महात्मे आहे. विठ्ठल विठ्ठल. आणि ज्यांची पुण्यतिथी आहे ते वेदांत केसरीच, नाही का? वैकुंठवासी वंदनीय रंगनाथ महाराज परभणीकर. काय वेदांत तयार होता महाराज त्यांचा, नाही का? तुम्ही ज्यांच्याकडे शिकलात त्यांचे सुद्धा विष्णू बाबा तेही वेदांत तयार होता. सगळे ग्रंथ तयार होते त्यांचा. वृत्ती प्रभाकर असू द्या, भामती निबंध असू द्या, अद्वैत सिद्धी असू द्या, नाही का? चित सुखी असू द्या, नाही का? प्रस्थांतरी वगैरे सगळं तयार. अमृतानुभव, चांगदेव 65 हे ग्रंथ त्या ठिकाणी त्यांनी सुंदर अशा प्रकारचे सांगायचे. पण त्या वरच्या ग्रंथाच्या अधिकारी फार कमी असतात, नाही का? वरच्या ग्रंथाचे अधिकारी कमी असतात. वरचं ऐकणारे फार कमी असतात, खालचं ऐकणारे फार जास्त असतात, नाही का?
वरचं ऐकणारे आणि खालचे ऐकणाऱ्याजवळ जो वरचं सांगायला लागलं तर ते समजा वरच गेले. ते वरच जाण्याची दाट शक्यता असते. खालचं ऐकणाऱ्यांच्या समोर वरचं सांगितलं तर ते बहुतेक ते वरच जातात. वर म्हणजे ब्रह्मपादाला जाऊन पोहोचतात. विठाला विठाला आपण चिंतनाशिवाय खरा आनंद नाही का. आमचे गुले बाबा म्हणायचे बाबा वेदांत चिंतन असावं नाही का, शास्त्रीय चिंतन असावं. मारुती बाबा सांगत असतात विद्यामंदासारखा आनंद दुसरा कोणता नाही. आणि ती विद्या कोणती? अध्यात्म विद्या, आत्मविद्या. नाही का 14 विद्या जे सांगितलं त्यापेक्षा ही 15वी जी विद्या आहे ना, 14 विद्या 64 कला, ते 65वी कला म्हणजे आत्मकला. आत्मा हस्तगत ज्याच्या होतो ना तो खरा आनंद आहे. आणि तो त्या ठिकाणी सत्संगाशिवाय प्राप्त होत नाही का. म्हणून रंगनाथ बाबा गुरुजी काय वेदांत परभणीच्या भागामध्ये बघा आणखी सुद्धा श्रोते तयार आहेत नाही का. त्या ठिकाणी तिथे कीर्तनाला गेलं ना तर तिथे ते खालचं ऐकणारे लोक नाहीत, म्हणजे अशा नुसत्या दृष्टांत गोष्टी ऐकणारे लोक नाहीत, त्यांचं समाधान होत नाही का. असे सुंदर चिंतन या महात्म्यांनी त्यांचे अवतारच त्याच्यासाठी होते नाही का. ज्या त्या भागामध्ये भगवंताने ज्याला त्याला पाठवलेलं असतं ब्रह्मरूपी संत जगी अवतरले असं वर्णन केले नाही का. त्या जगामध्ये त्यांनी वेदांत त्या ठिकाणी आणि त्यांनी क्लिष्ट वेदांत सांगून पुन्हा सोपा सुद्धा सुटसुटीत करून सांगायचा बरं का. त्यांनी सांगितलं नाही का पापाने संसार आवडतो वेदांतातल्या प्रक्रिया रंगनाथ महाराज गुरुजींच्या. पुण्याने परमार्थ आवडतो, ज्ञानाने देव कळतो आणि भक्तीने देव आपलासा होतो आकळतो. अशा प्रक्रिया होत्या बरं का. ज्ञानाने देव कळतो पण देव कळाला म्हणजे काम झालं असं समजू नका. देव कळलं तर फार महत्वाचे आहे, पण देव कळाल्यापेक्षा देव मिळाला म्हणजे मग खरा आनंद आहे. आणि देव मिळवण्यासाठी परमार्थ आहे, नुसता कळण्यासाठी नाही. कळण्यासाठी नाही परमार्थ. देव मिळाला पण पाहिजे. देव कळत असतो संतांच्या सानिध्यात त्या ठिकाणी नाही का. शास्त्र श्रवण केलं म्हणजे शास्त्राच्या आधारे देव कळतो आणि संतांच्या कृपा प्रसादाने देव मिळत असतो. संत कृपेने काय होता तो देव मिळत असतो. आणि ज्या दिवशी देव मिळेल त्या दिवशी समजायचं आपलं परमार्थातला अंतिम टप्पा झाला. तोपर्यंत परमार्थ सतत करत राहणं हे साधकाचं कर्तव्य आहे. देव मिळेपर्यंत परमार्थ केला पाहिजे. आणि कळण्यासाठी सुद्धा पण कळता कळता आयुष्य जातं तरी लवकर कळत नाही बरं का. आपण एकदा कळाला का मग मिळण्यासाठी जास्त वेळ कालावधी जात नाही. म्हणून मानवी जीवनामध्ये काही गोष्टी फार महत्वाच्या आहेत बरं का. देव, शास्त्र, संत आणि पंथ आणि ज्ञान ह्या 4-5 गोष्टी फार महत्वाच्या आहेत आपल्या जीवनामध्ये. ह्या 4 गोष्टी. म्हणून त्या ठिकाणी मार्गदर्शक महत्वाचा आहे, मार्ग महत्वाचा आहे, प्रवासी महत्वाचा आहे बरं का. प्रवास कारण आणि तो मार्ग सुद्धा आपण या मृत्यू लोकात आलोत ना, आपण प्रवासी आहोत. बरं इथं आल्यानंतरच प्रवासी झालो तर असं समजू नका. मागे बहुता जन्मी ह्याची हा प्रवास आहे. 84 लक्ष योनीमधून आपण प्रवास करत आलो आणि नंतर आपल्याला नर जन्म प्राप्त झाला. आणि इथून पुढचा प्रवास आपण कसा करावा, कोणाच्या संगतीने करावा हे कळणं फार महत्वाची गोष्ट आहे. प्रवास करत असताना सुद्धा आपल्या बरोबर कोण असावं प्रवासाला, आणि मग प्रवास करत असताना कोणत्या मार्गाने करावा, आणि मार्गाने केल्यानंतर हे करण्यासाठी कोण पाहिजे, मार्गदर्शकाची गरज आहे. लाभाचा पसारा हा विचार आपल्याला काय लाभ आहे याच्यामधून हे अगोदर विचारलं पाहिजे. आणि हे पारखी असल्याशिवाय ते कळणार
नाही, आणि तुम्हाला एवढं प्रमाण पाठांतर तुम्ही कुशाल खुर्चीवर बसले. टाळ घेऊन उभं राहायला पाहिजे ना मग अगोदर. महाराजांच्यामुळे आले तुम्ही टाळ काय. विठ्ठला वा वा वा, चांगलं नाही का. बरं झालं आम्हाला सगळे वेदांतीच भेटले आज. बरोबरच महाराजांच्या बरोबर नाही का. नाही का. मार्गदर्शक योग्य असला पाहिजे. मार्ग वाकडा तिकडा नसला पाहिजे. आणि प्रवासाच्या अंतःकरणात आपल्या साध्यापर्यंत जाण्याची प्रबल इच्छा असली पाहिजे. बरं का. प्रवासाच्या मनात काय असलं पाहिजे. आपण आपल्या साध्यापर्यंत जाणं हे त्याच्या मनामध्ये प्रबल इच्छा असली पाहिजे. मार्ग वाकडा तिकडा नसला पाहिजे. आणि मार्गदर्शक योग्य मार्गदर्शन करणारा असला पाहिजे. मार्गदर्शकावर फार अवलंबून आहे नाही का. मार्गदर्शक हे गुरु हे मार्गदर्शक आहेत, म्हणून मी उपक्रम केला अभंगाचा नाही का. मार्गदर्शक फार महत्वाचे आहे जीवनामध्ये. मार्गदर्शक योग्य मिळाले की आपले जीवन बदलून जातं. योग्य दिशा मिळाली की उत्कर्ष होत असतो. आणि मार्गदर्शन चुकीचं जर भेटलं तर आपलं जीवन बर्बाद झाल्याशिवाय राहत नसतं, लक्षात ठेवा. म्हणून मार्गदर्शकाला फार महत्व आहे. आणि प्रवास आणि मार्गाला सुद्धा महत्व आहे नाही का. या मार्गाने आमचे साधू संत आहे. आपण काही आजच प्रवास करत नाही. मी तुम्हाला सांगितलं जलजा नवलक्षास्तु दशलक्षास्तु पक्षिणाः असं वर्णन केले. रुद्रलक्षास्तु कृम्याद्या स्थावरानांच विशंतीः त्रिशल्लक्षं गवादीनां चतुर्लक्षांस्तु मानवाः. एवढ्या 84 लक्ष योनीत प्रवास केलेला आहे. जलजा नवलक्षास्तु जलचरामध्ये 9 लक्ष योनी आहेत. दशलक्षास्तु पक्षिणाः पक्षामध्ये 10 लाख योनी आहेत. रुद्रलक्षास्तु कृम्याद्या कीटकादिकामध्ये 11 लक्ष योनी आहेत. स्थावरानांच विशंती हे 20 लाख योनी स्थावरादिकामध्ये आहेत. आणि 30 लाख योनी प्राण्यादिकामध्ये आहेत. आणि 4 लाख योनी मानवादिकामध्ये आहेत. असा 84 लक्ष योनीचा फेरा आहे नाही का. एक योनी कोटी कोटी फेरा असं वर्णन केलं. एका योनीमध्ये कोटी वेळा फेरायला. बहुता दिवसा फेरा आला या नगरा. फार दिवसापासून आपण प्रवासी आहोत. आणि मग त्या प्रवासामध्ये कधी काय प्रसंग येईल काही सांगता येत नाही का. दरिद्र व्याधितो मूर्ख प्रवासी नित्यसेवक असं वर्णन केलेलं आहे. 5 जिवंत असून मृत होत असतात. कोण. दरिद्रो व्याधितो मूर्खो प्रवासी नित्यसेवका. जीवंतोपि मृता पंच व्यासेन परिकीर्तिता. व्यास महर्षी म्हणतात हे 5 लोक जिवंत असून मृतवत असतात. कोणते कोणते. दरिद्री मनुष्य जिवंत असून मृतवत असतो. व्याधितो म्हणजे रोगी मनुष्य जिवंत असून मृतवत असतो. मूर्ख मनुष्य जिवंत असून मृतवत असतो. प्रवासी जिवंत असून. प्रवासात कधी काय होईल काय सांगता येते का. प्रवासी माणसाला कधी कोणताही प्रसंग येतो नाही का प्रवासामध्ये. आणि नित्यसेवक म्हणजे जो नित्य पारतंत्र्यात असतो तो जिवंत असून त्याला स्वातंत्र्यच नसतं ना. जो परतंत्र असतो तो मृतवत असतो. जो रोगिष्ट असतो तो मृतवत असतो नाही का. आजारामध्ये आराम भरपूर असतो पण मरण्याची दाट शक्यता असते नाही का. नाही का. आजारी मनुष्याला म्हणजे खूप आराम आहे. आता 2 महिने डॉक्टरांनी सांगितलं आराम आहे पण मरण्याची दाट शक्यता नाही का. म्हणजे हे 5 लोक मृतवत असतात. तसे आपण प्रवासी आहोत ना. मग प्रवासी आहोत ना. मग प्रवास कसा केला पाहिजे, कोणासोबत केला पाहिजे, त्याच्यासाठी मार्गदर्शक कोण शोधला पाहिजे, हा सगळा विचार करणं फार महत्वाची गोष्ट आहे. म्हणून आमच्या ज्ञानराज माऊलींनी त्या ठिकाणी प्रवास त्यांना माहिती होता. योग्य असा प्रवास केला पण त्यांना योग्य मार्गदर्शक मिळाले. ते म्हणजे आमचे निवृत्तीनाथ मार्गदर्शक मिळाले. माऊलींचं एवढं मोठं भाग्य. त्यांना गुरु शोधण्यासाठी दुसऱ्या जिल्ह्यात, तालुक्यात, गावात, गल्लीत, शेजारच्या घरात सुद्धा जावं लागलं नाही. त्यांच्याच घरात त्यांचे थोरले बंधू त्यांना गुरु भेटले, मार्गदर्शक भेटले. हे भाग्य फार महत्वाचं आहे बरं का. हे भाग्य कोणाला लाभत
नाही का? हे भाग्य आमच्या माऊलींना लाभलं. काय माऊलींचं भाग्य असेल, निवृत्ती दादा घरच्या घरीच त्यांना गुरु भेटले नाही का. घरच्या घरीच मार्गदर्शन केलं निवृत्ती दादांनी. म्हणून माऊलींनी असा योग्य त्या ठिकाणी त्यांना मार्गदर्शक भेटले. निवृत्ती दादांनी माऊलींना योग्य असं मार्गदर्शन केलं आणि मग त्यांचा परमार्थ बहरला. त्या परमार्थाचा सुगंध सर्व ठिकाणी दरवळला आणि दरवळलेला सुगंध काही साधकांच्या पर्यंत जाऊन पोहोचला आणि ते साधक लोक म्हटले, एवढा मोठा सुंदर परमार्थ माऊलींचा कशामुळे झाला, आपण जाऊन विचारूया माऊलींना. माऊलीकडे आले आणि माऊलींना विचारलं, माऊली तुम्हाला जो एवढा परमार्थ सुंदर तुमचा चाललेला आहे, ते परमार्थ तुम्हाला कुणी मार्गदर्शन केलं नाही का. एखाद्याने मृदंग चांगला वाजवला नाही का, तुम्ही कुणाकडे शिकलात असं म्हणतं की नाही माणूस नाही का. आरगडे महाराजांनी शिकवलं म्हणून सुंदर वाजवतात नाही का. असं ज्याच्याकडून जे गुण घेतलेला आहे, अहो हे कोण आहे, हे तुम्ही कुठे शिकलात नाही का. जोग महाराजांच्याकडे नाही का, जोग महाराजांच्या संस्थेतले विद्यार्थी आहेत. कीर्तन प्रवचन गायन चांगलं केलं म्हणजे कुठे शिकलात तुम्ही, जोग महाराज. जोग महाराज म्हणलो काही प्रश्नच नाही. एक नाव असतं ते नाही का, नाव असतं आणि तो शिक्का असतो नाही का. वेदांत वेदांत म्हणलं की गुरुजीकडे नाही का, रंगनाथ महाराज गुरुजी बस, मग तू नाव काही प्रश्नच नाही, बिनचूक वेदांत नाही का. आणि वेदांताचं असं आहे बरं का, दर दिवस वेदांताचं चिंतन केल्याशिवाय ते लक्षात राहत नाही. वेदांत वाक्येषु सदा रमंतो, असं वर्णन केलंय. भिक्षान्न मात्रे न च तुष्टिमंतः विशोकमांत करणे रमंता कौपीनवंत खलु भाग्यवंतः, असं वर्णन केलंय बरं का. गोड चिंतन केलं नाही का. वेदांत वाक्येषु सदा रमंतो, वेदांत वाक्यामध्ये सतत रममान राहिलं पाहिजे बरं का. वेदांत नेम म्हणून तुम्हाला सोप्या भाषेत सांगू का, वेदांत वाक्य नाही का, विठ्ठल विठ्ठल क्षणाक्षणाला वेदांतातल्या प्रक्रिया भोगल्या पाहिजे. त्याचं चिंतन क्षणाक्षणा दर दिवस केलं पाहिजे. त्याच्याशिवाय ते चिंतन जिवंत राहत नाही. गोष्ट सांगत असताना इकडे तिकडे गेली तरी चालतं, पण वेदांतातल्या प्रक्रियेमध्ये जशाच्या तशीच ती प्रक्रिया, जशाच्या तसेच शब्द आले पाहिजे नाही का. जशाच तसे तेच शब्द आले पाहिजे नाही का. कोणतं नाही का, कोणतं प्रमाण कोणत्या प्रमाणाला प्राणप्रद आहे, कोणतं प्रमाण कोणत्या प्रमाणाला उपजीव्य आहे, कोणतं प्रमाण कोणत्या प्रमाणाला अनुग्राहक आहे आणि कोणतं प्रमाण कोणत्या प्रमाणाला पार्षद आहे नाही का. हे जशाच्या तसंच दिसली तिथं मला. आता तिकडे जाणार नाही नाही का. 6 प्रमाण आहेत ना, मग 6 प्रमाणाला कोणतं प्रमाण कोणत्या प्रमाणाला प्राणप्रद आहे, कोणतं प्रमाण कोणत्या प्रमाणाला उपजीव्य आहे, कोणतं प्रमाण कोणत्या प्रमाणाला अनुग्राहक आहे आणि कोणतं प्रमाण कोणत्या प्रमाणाला पार्षद आहे नाही का. हे जिथल्या तिथं तो प्रक्रिया त्या ठिकाणी झाल्या पाहिजेत नाही का. त्याच्याशिवाय ती जमत नाही. म्हणून रंगनाथ गुरुजींच्या भाषेत मी काय त्यांचं ऐकलं नाही, पण त्यांचे जे पुस्तक आहेत ना, ग्रंथ प्रकाशित, त्याच्यात बघा तासाला वेदांत घोकला पाहिजे बर का. तासाआड, आता नांगर राहिले नाही बैलाचे, बैल नांगरी असायची पहिली, आता कळणार नाही शहरला का, कळेल कळतं ना. बैल नांगर, तासाआड बैलाला ठोका मारला पाहिजे, तेव्हा बैल तास धरून चालतो बर का. दिसाआड बायकोला मारलं पाहिजे. आता नाही तो वाक्य येतं, ते जुन्या काळात रंगनाथ महाराजांचे वाक्य होते ते. आता दिसाळ जर पत्नीला मारलं तर तुम्हाला उपवासी मारावं लागेल, तुमच्याजवळ कुणी राहणार नाही का. उलट आता पुरुषांनाच दिसाळ मार खाण्याची वेळ आलेली आहे का. विठ्ठल जुना काळ होता नाही का. जुन्या काळामध्ये खेड्यापाड्यामध्ये जर पत्नीकडून चुकलं तर कितीतरी मार द्यायचे, अंगामधून रक्त निघायचे महाराज.
तरी पण ते रक्त अंगाचा असून तशाच भाकरी करायच्या, तसाच स्वयंपाक करायचा आणि तसंच. आणि त्या माऊलीने जायचं. कुणी जर म्हटलं ना तू कशाला राहते यांच्याजवळ, इतकं मारतात, तर नाही म्हणायचे, मुलगी दिलेल्या घरी नाही का दिलेल्या नांदतानाच मारावी नाही का, पुन्हा तिने परत जायचं नाही. खानदानी होते. आता नुसतं वाकडं बोललो तरी कोण. आताची परिस्थिती वेगळी आहे. जुन्या काळामध्ये खानदानी सिलवान मंडळी होती आणि घरच्यांनी सुद्धा म्हणायचं तुला दिलं ना आता तिथेच मारायचं, पण तसं यायचं नाही. मारू तोडू काय करायचं, किती त्रास होऊ दे, पण तुला तिथेच राहायला पाहिजे. मला एवढं सांगायचं, एका तासाला वेदांत घोकला पाहिजे. एका तासासाठी बोलत होतो नाही का. म्हणजे प्रक्रिया ह्या वेदांतातल्या खूप सुंदर अशा प्रकारच्या वेदांत चिंतन. आमच्या तुकाराम महाराजांनी सुद्धा गाथ्यामध्ये रज्जू सर्पाकार भासैले, रज्जू सर्पाकार भासैले जगडंबर, म्हणून आवडती पाय घेतो आलाय बलाय, तुका तरी सहज बोलेवाने त्याचे घरी वेदांत वाहे पाणी. तुकाराम महाराज नाही का सहज वेदांत बोलत होते नाही का. त्यांच्या जे बोलत होते तो वेदांतच बाहेर पडत होता. आणि आपण वेदांत बोललो तरी साधं बोलणं बाहेर पडत नाही का. इतका फरक आहे आमच्या तुकोबारांच्या वाणीमध्ये. कारण प्रासादिक वाणी आहे. बोले विठ्ठल प्रसादे, प्रसादाला फार महत्व आहे नाही का. बौद्धिक तुका म्हणे माझे कोणी वदवे देवाने, वदवे देवाने, रतना गावा पुढे तुमाची आवे, रतना गावा पुढे तुमाची आवे. तुका म्हणे माझे कोणी वदवे देवाने, वदवे देवाने, प्रसादाशिवाय माझी वाणी कोणी बोलून घेतली. तुका म्हणे कोणी माझी वदविली वाणी, प्रसादा वाचून या तुमच्या विठ्ठला. म्हणून तुकोबाराय म्हणत होते, वेदात जातो अर्थ अमाशीच ठावा, तेरा निवावा भार माथा. वाचा बोलो वेदाळली करू संती केले ते. संतांनी जे केलं ते आम्ही करू. आणि वाणीने वेदाशिवाय दुसरी नीतीच बोलणार नाहीत नाही का. वेद तुल्य बोलणं असतं संतांचं. काय सांगा महाराज नाही का. वेद तुल्य बोलतात संत नाही का. चार वेदातलं शिवाय दुसरं काही बोलत नाहीत. वेगळं बोलायचं नाही. वक्त्याने सुद्धा कीर्तनाची मर्यादा आहे. वेगळं काही बोलायचं नाही का. वेदातलं बोला, पुराणातलं बोला. 18 पुराण आहेत, 4 वेद आहेत, 6 शास्त्र आहेत. संत चरित्र सांगा, वेदांत सांगा नाही का. कीर्तनामध्ये तिकडच्या गप्पा मारायच्या नाही. वक्त्याची जबाबदारी नारदाच्या गादीवर नाही का. हास्य विनोद करण्यासाठी कीर्तन नाही, आपलं वर्तन बदलण्यासाठी कीर्तन आहे. कीर्तन कशासाठी आहे? आपलं वर्तन बदलण्यासाठी कीर्तन आहे. टाइमपास म्हणून कीर्तन नाही. टाइमपास म्हणून कीर्तन करूही नाही आणि टाइमपास म्हणून कीर्तन अजिबात ऐकू नाही का. टाइमपास कीर्तन हा टाइमपासचा विषय नाही. म्हणजे चला घरी झोप येत नाही, चला कीर्तनात बसू. नाहीतरी तसं घरी या अंगावून त्या अंगावून होण्यापेक्षा 11 वाजेपर्यंत चला आपलं कीर्तनात बसू असं म्हणून काही कीर्तनाला येणं ते चुकीचं आहे. आपण काहीतरी त्याच्यातलं घेतलं पाहिजे. त्याच्याशिवाय त्या ठिकाणी कीर्तनाचा आनंद हा वेगळा आहे नाही का. कीर्तनाचा आनंद कसा आहे?
मग 4 वेदाशिवाय संत महात्मे काही बोलत नाहीत, म्हणून तुकोबारांची गाथा म्हणजे पंचमवेद आहे. पूर्ण वेदाचं प्राकृत भाषेमध्ये वेदाचं स्पष्टीकरण आहे तुकोबारांची गाथामध्ये, नाही का. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद, नाही का. 1976 ऋग्वेदाच्या ऋचा आहेत बरं का. 1976 ऋग्वेदाच्या विचार. ऋग्वेदानंतर यजुर्वेदाच्या 1975 ऋचा आहेत. सामवेदाच्या 1865 ऋचा आहेत आणि अथर्ववेदाच्या 5977 ऋचा आहेत बरं का. इतक्या ऋचा आहेत वेदाच्या. आणि मग ते सगळं, ह्या सगळ्या ऋच्यातलं भाषांतर आमच्या तुकोबारांनी आपल्या गाथामध्ये केलेलं आहे. विठ्ठल विठ्ठल म्हणून त्या ठिकाणी महाराजांना प्रसाद प्राप्त झाला, गुरूंचा प्रसाद. आणि ते साधक माऊलींच्याकडे आले, माऊली तुमचा परमार्थ फार उच्च प्रतीचा परमार्थ आहे, तेव्हा हा परमार्थ तुम्हाला कोणामुळे लाभला? म्हणजे आमच्या गुरूंच्यामुळे लाभला. असे गुरूंचं आम्हाला लक्षण तरी सांगा, नाही का. तुमचे गुरु कसे आहेत हे नेमकं तरी सांगा, असं जेव्हा विचारलं तेव्हा अभंगाच्या प्रथम साकारू निराकारू वस्तू सद्गुरु असं विचारल्यानंतर माऊली म्हणतात, साकारू माझे गुरु साकारही आहेत आणि माझे गुरु निराकारही आहेत. आत्मबोधाच्या दृष्टीने कसे आहेत? निराकार आहेत आणि साकारही आहेत. सद्गुरु आमचे सद्गुरु जे आहेत ना निवृत्ती दादा, ते साकारही आहेत आणि निराकारही आहेत. जसा पांडुरंग परमात्मा कसे आहेत? साकारही, भक्तीच्या पुढे साकारही होतात आणि त्यांचं मूळ स्वरूप कसं आहे? निराकारही आहे. तसे आमचे श्री गुरु सुद्धा कसे आहेत? साकारही आहेत आणि निराकारही आहेत, नाही का. साकारो निराकारो वस्तू सद्गुरु आमुचा सत नाम परमात्मा, नाही का. गु शब्द स्पंदकार, नाही का. ऋ शब्द स्तन निरोधका हा, नाही का. गु शब्दाचा अर्थ आहे अंधकार आणि ऋ शब्दाचा अर्थ आहे प्रकाश. अज्ञान रूपी अंधकारामधून ज्ञानरूपी प्रकाशाकडे घेऊन जातात आणि ब्रह्माचा दृढापरोक्ष साक्षात करून देतात. त्याचं नाव आहे सद्गुरु. सत म्हणजे परमात्मा, सत्याचा अर्थ काय? परमात्मा. असे आमचे श्रीगुरु अधिकार संपन्न आहेत. आमचे अज्ञान रूपी अंधकार, नाही का. आपण झोपेत आहोत. कोणत्या झोपेत आहोत? अज्ञान रूपी निद्रेत आहोत, नाही का. विश्व स्वप्नाचा दांडा घोरत होता बदबदा अनादी जो, असं वर्णन केले की नाही माऊलींनी सुद्धा अनेक ठिकाणी. अज्ञान रूपी निद्रेमध्ये आपण झोपलेलो आहोत. आपल्याला जरी वाटत असताना आपण जागेच आहोत, पण जागृत असताना सुद्धा आपण खऱ्या अर्थाने निद्रिस्त आहोत. का? आपल्याला अज्ञानामुळे मी कोण आहे, मी कुठून आलो, माझं कर्तव्य काय, मला कुठे जायचं हे अजिबात कळत नाही. अज्ञान, नाही का. अज्ञानाने त्या ठिकाणी आपल्यावर काय केलेलं आहे? पांघरून घातलेलं आहे. अज्ञान हे सगळ्यात फार घातक आहे.
म्हणून माणसाचं अज्ञान गेलं पाहिजे आणि अज्ञान निवृत्तीसाठीच हा परमार्थ आहे, लक्षात ठेवा. अज्ञान निवृत्त झालं पाहिजे आणि ज्ञान प्राप्त झालं पाहिजे. अज्ञान निवृत्त्यर्थ आणि ज्ञान प्राप्त्यर्थ जी प्रक्रिया प्रॅक्टिकली केली जाते त्या प्रक्रियेचं नाव आहे परमार्थ. बरं का, त्या प्रक्रियेचं नाव काय आहे? परमार्थ आहे. प्रॅक्टिकलीला महत्व आहे, नुसत्या उक्तीला बोलण्याला महत्व नाही. नुसतं काही माणसं बोलतात. आमचे भुले बाबा म्हणायचे नाही का, वैकुंठवासी वंदने विठ्ठल बाबा भुले नाही का, परोपदेशम पांडित्यम. दुसऱ्याला उपदेश करण्यात पंडित आहे. नाही का, परोपदेशम पांडित्यम. पण केवळ पांडित्यम नाही का, व्यर्थत्वम नाही का, पांडित्य हे व्यर्थ आहे नुसतं. त्याच्यासाठी क्रियेला म्हणून तैसे संत जगी क्रिया करून द्यावी. नुसते बोलत नव्हते संत नाही का, संत बोलत नव्हते. अर्भकाचे साठी पंथी हाती धरली पाठी, तैसे संत जगी क्रिया करून बाळकाचे चाली, माता जाणून पाऊल घाली, तुका म्हणे नाव जनासाठी उदकी ठाव, तैसे संत जगी क्रिया करून द्यावी ती अंगी. जे क्रिया करतात ना, नुसतं बोलतात ते संत होत नसतात. बोलल्याप्रमाणे वागतात ते संत होत असतात. बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. नाही तर नुसतं बोलणारे पुष्कळ आहात नाही का. दररोज 1,00,000 जप केला पाहिजे असं म्हणतात नुसतं, पण तुम्ही किती करता याला फार महत्व आहे ना. तुम्ही किती जप करता? ज्ञानेश्वरी तुम्ही दररोज वाचता का? गाथा वाचता का? नाही का, पारायण करता का? ध्यान धारणा करता का? देवपूजा कमीत कमी एखाद्या देवाच्या तरी अंगावर पाणी टाकता का? नाही का, नाही का, याला महत्व आहे ना. नाही का, नाही का, याला महत्व आहे. नुसतं बोलण्याला महत्व नाही. आणि बोलणं आणि नुसतं बोलणाराचं कोणी ऐकत पण नाही नाही का. जो बोलतो तसा वागतो त्याच काहीतरी लोक आदर्श घेत असतात. कुणाचाही आदर्श समाज घेत नसतो, लक्षात ठेवा. म्हणून बोलणं नाही का, नुसतं पंडितासारखं बोलून उपयोग नाही. त्याच्यासाठी प्रॅक्टिकली केली पाहिजे. आणि जे श्री गुरु असतात ना, ते या पद्धती आहेत, ते प्रॅक्टिकली करून दाखवतात नाही का आपल्या शिष्याला. प्रत्यक्षात तत्वबशी महावाक्याचा उपदेश करतात. मी बोलणार आहे गुरुबद्दल नाही का. हे सगळा अभंग सोडायला पहाटे 4 वाजतील माझ्या अंदाजाने बरं का. आपण इतका वेळ नाही घ्यायचा, आपल्याला ठरलेल्या वेळेतच आपल्याला चिंतन करायचंय. तेव्हा सद्गुरु याचा अर्थ मी तुम्हाला सांगितला. तस्मात् गुरुं प्रपद्येत जिज्ञासु श्रेयमुत्तमं, शाब्दे परेच निष्णातं, ब्रह्मण्युपशमाश्रयम्, अपरोक्षात्मविज्ञानम्. असं वर्णन. शाब्दम देशिकपूर्वकं, संसार कारणाज्ञान नाही का, तमसश्चंड भास्कर समित पाणी स्तोत्रियम ब्रह्मनिष्ठम. हे सर श्री गुरूंचा काय अधिकार सांगितलेला आहे. आचिनोतीचे शास्त्रार्थ माचार्य स्थापयत्यपि स्वयमप्याचरेद्यस्तु नाही का, आचार्य इति स्मृतः. हे सगळे श्लोक बघा तुम्ही नाही का, किती सुंदर आहेत नाही का. स्वतः बोलल्याप्रमाणे आचरण करतात त्यांनाच आचार्य असं म्हणत असतात. आचार्य कुणाला म्हणतात? आणि शास्त्राचा शुद्ध अर्थ करतात. आचिनोतीचे शास्त्रार्थ, शास्त्राचा शुद्ध अर्थ करतात. समोरच्याला ते समजावून सांगतात. आणि नुसतं समजावून सांगत नाहीत, तर ज्याप्रमाणे सांगतात त्याप्रमाणे स्वतः आचरण करतात. त्यांनाच आचार्य असे म्हणतात. आचार्य कुणालाही म्हणता येत नाही, संत कुणालाही म्हणता येत नाही, आणि आचार्य कुणालाही म्हणता येत नाही. असे श्री गुरु आहेत नाही का. असे श्री गुरु आहेत. असा सद्गुरु बद्दल कितीतरी आपल्याला पुरावे सांगता येतील. आणि मला वाटतं नाथ महाराजांनी भागवतामध्ये गुरुचे काही प्रकार केलेले आहेत. जवळजवळ 12 प्रकार सांगितलेले आहेत. धातुर्वादी गुरु, विचार गुरु, चंदन गुरु, अनुग्रह गुरु, परीस गुरु, कच्छप गुरु, दर्पण गुरु, चंद्र गुरु, छायानिधी गुरु, नादनिधी गुरु, क्रौंच गुरु, सूर्यकांत गुरु. झाली का 12 प्रकार? बोलले का? बरोबर झाले ना? मी बरोबर सांगेल तसं काय नाही, टेन्शन घेऊ नका. चुकीचं कसं सांगून जमलं नाही का. हा काय म्हटले? विठाला विठाला पहिला गुरुचा प्रकार सांगितला. धातुर्वादी गुरु, विचार गुरु, चंदन गुरु,
अनंत अनुग्रह गुरु, परीस गुरु, कच्छप गुरु, चंद्र गुरु, दर्पण गुरु, छायानिधी गुरु, नादनिधी गुरु, क्रौंच गुरु आणि सूर्यकांत गुरु. झाले ना बरोबर आता? हे 12 प्रकार सांगितले गुरुचे. आता याचा विस्तार जर करायचा म्हटलं तर बघा, धातुर्वादी गुरु कशाला म्हणायचं? जे आपल्या शिष्याला, शिष्य जर आला, महाराज मला तुम्ही तत्वज्ञान सांगा, नाही का, महावाक्याचा उपदेश करा, डायरेक्ट महावाक्याचा उपदेश करा म्हटल्यानंतर लगेच त्याला ते महावाक्य पचेल का? महावाक्याचा उपदेश अयम आत्मा ब्रह्म, प्रज्ञानम ब्रह्म, अहम ब्रह्मास्मी, तत्वमसी, हे 4 महावाक्य आहेत ना. लगेच ताबडतोब नाही का, मग त्याला अधिकारी बनवतात त्या अगोदर, बरं का, त्याला अधिकारी. मग त्याच्यासाठी त्याला तीर्थयात्रेला पाठवतात. धातुर्वादी गुरुसाठी सांगतो मी, तीर्थयात्रा करू नये, देवाचं दर्शन होतं, आपल्या देशाचं दर्शन होतं, नाही का, आणि आपले पाप जातात आणि वृत्ती थोडीशी स्थिर होते, आणि नंतर मग त्याला तीर्थयात्रा करून मग आपल्याकडे जवळ आल्यानंतर मग त्याला ज्ञानाचा उपदेश करतात. त्याला म्हणायचं धातुर्वादी गुरु, विचार गुरु. विचार गुरु म्हणजे विचार देतात. चांगले विचार देणं हे गुरुचं काम आहे. चांगले विचार देतात. आत्मा म्हणजे काय, अनात्मा म्हणजे काय, सत्य काय आहे, असत्य काय आहे, हे आत्मानात्म विचार म्हणतो आपण त्याला, नाही का. आत्मा विवेक सांगतात त्याला, विवेक. मग आत्मा अविनाशी आहे, आत्मा स्थिर आहे आणि आत्मा सुख स्वरूप आहे. तद व्यतिरिक्त या जगातल्या सगळ्या वस्तू विनाशी आहेत, चंचल आहेत आणि दुःखरूप आहेत, असा विवेक सांगतात. असा विवेक सांगतात, असा विचार देतात त्याला विचार गुरु म्हणतात. त्याला काय म्हणतात? हे सगळं झूट आहे. हे कसं आहे, सगळं दिसतंय हे मिथ्या आहे. पण लगेच पटतं का होईल? हे सत्य वाटतं. हे सत्य आहे म्हणजे अहो हे काय, हे दिसतंय हे काय असत्य आहे का? असत्य नाही ते, हे सगळं कसं आहे, सत्य आहे. कशावरून? अहो म्हणजे मिथ्या जर म्हणावं तर आमच्या घरचे आम्हाला लगेच जेवायला देतात, नाही का. हे काय खोटं आहे का? आम्हाला लाडू दिलेले काय खोटे आहेत का? खायला लाडू दिलेले खोटे आहेत का? हे खोटं आहे का? तर ते अज्ञानामुळे, हे मायेचं पांघरून आच्छादन असल्यामुळे आपल्याला असत्य वस्तू सत्य रूपाने प्रतीतीला येते. हेच खरं अज्ञान आहे, बरं का. अज्ञानाचं कामच ते आहे. एवढं काय आच्छादन करून टाकायचं माणसाला, त्याची बुद्धी भ्रमिष्ट करायची की जे खोटं आहे ते त्याला खरं दिसतं आणि जे खरं आहे ते त्याला खोटं वाटतं. प्रपंच खोटा आहे पण तो खरा वाटतो आणि परमात्मा सत्य आहे पण तो काय खरं आहे. कलियुगामध्ये देव कोणाला भेटत असतो का? सरळ माणसं म्हणतात देव कुठे दिसत असतो का? नाही का. हे दिसतं, हेच सगळे आपले देव आहेत. तसं व्यापक दृष्टीने हेच देव आहेत, पण अज्ञान गेल्याच्या नंतरची जी दृष्टी आहे ती दृष्टी खरी आहे, नाही का. हे सगळे कोण आहेत? हे सगळे माणसात देव नाही, माणसंच देव आहेत, बरं का. जगात देव नाही, जगच देव आहे. हा खरा अनुभव आहे. हा परमात्म्यातला, अध्यात्म क्षेत्रातला कसा आहे, हा खरा अनुभव आहे. आणि इथपर्यंत जोपर्यंत आपण जात नाही तोपर्यंत खरा आपल्याला आनंद मिळणार नाही. जो दिसेल त्याच्यामध्ये आपल्याला देव दिसावा. जी वस्तू भेटेल, जी दिसेल, त्या प्रत्येकात ज्या क्षणी आपल्याला परमात्म्याचं दर्शन होईल समजायचं आपल्यावर आत्ताशी ज्ञानोबारांची, तुकोबारांची कृपा झाली. आणि जर आपल्याला नाही का देवात सुद्धा जर देव दिसत नसला तर मग समजायचं आपल्यावर कृपा आहे, आणखी काही कृपा झालेली नाही. पण अगोदर माणसातला देव कळावा आणि नंतर माणूसच देव दिसावा. अगोदर जगातला देव कळावा आणि नंतर जगच देव रूपाने प्रतीतीला यावं, नाही का. हे खरं परमार्थ आहे. सहज कर्म ते झाली परमार्थ, सहज कर्म
कर्मेती झाली ब्रह्मार्पण जन नोह्या अवघा जनार्दन ऐशे ऐकता निवती साधूजन एका जनार्दनी बाणली निजपून झाली संध्या संदेह माझा गेला आत्माराम हृदयी प्रगटला. फार मोठा अभंग आहे ना. झाली संध्या संदेह माझा गुरु कृपा निर्मळ भागीरथी शांती क्षमा नाही का. तो अभंग तुमचा पाठच आहे असं लगेच माझ्या लक्षात आलं म्हणून मी पुढचं आता म्हणत बसत नाही. तुमचा पाठांतर आहे म्हणून त्या ठिकाणी ही संध्या खरी संध्या ही आहे नाही का. ममता म्हातारी मरून गेली तेव्हा भक्ती बहीण धावून आली आता संध्या कशी मी करू. भक्ती बहीण आपल्या गावाला धावत आली पाहिजे नाही का. कोण ममता रूपी म्हातारी मेली पाहिजे. ममता म्हणजे आसक्ती ही मेली पाहिजे. आसक्ती जोपर्यंत मरत नाही तोपर्यंत काही उपयोग होणार नाही. भक्ती बोध पुत्र निर्माण झाला. पुत्र कोणता निर्माण झाला पाहिजे. बोध म्हणजे आत्मज्ञान. बोध रूपी पुत्र जन्माला आला की ममता रूपी म्हातारी मरते आणि ममता रूपी म्हातारी मेली की भक्ती रूपी बहीण आपल्या गावाला धावत येते. मग तुम्हाला आता संध्या करण्याचं काही कारण राहिलं नाही. हे परमार्थातली उंची आहे नाही का. आणि ही उंची ज्ञानोबा म्हणतात मला प्राप्त झाली. हा विचार देतात आमचे संत महात्मे. काय देतात. हा विचार. आणि हा विचार त्याला विचार गुरु म्हणायचं नाही का. त्याला कोणता गुरु म्हणायचं. नंतर चंदन गुरु. चंदन गुरु म्हणजे काय. चंदनाचा स्वभाव काय. आपला सुगंध देणे आणि शीतलता देणे. चंदन येते बोरी व्यापिल्या नाही का असं वर्णन केलं चंदनाने. पण चंदन संत हे चंदनापेक्षा श्रेष्ठ आहेत बघा लक्षात ठेवा. चंदनामध्ये तरी काही दोष आहे. चंदन हा त्याच्या जातीकडे पाहतो अगोदर वृक्षाकडे. मग त्या वृक्षाला सुगंधित करतो पण त्या वृक्षालाही सगळ्या वृक्षाला सुगंधित करीत नाही बरं का. केळीचा वृक्ष आणि वेळू या दोघांना चंदन सुगंधित करत नाही. केळीला आणि वेळूला. वेळू आणि केळी या दोन वृक्षाला तो सुगंधित करत नाही. पुन्हा त्याच्या विरुद्ध जातीला दगडाला सुगंधित करत नाही. चंदन हे त्याच्याकडे त्रुटी आहे. चंदनाकडे काय त्रुटी आहे. पण आमच्या संतांकडे दगड जा बांबू जा वेळू जा खळ नष्ट दुष्ट कुणी जरी आला न पाहे याती कुळाचा विचार भक्त करुणाकर ज्ञानाबाई. म्हणून चंदनाचे विशेषण द्यावं लागतं उपमा. दुसऱ्यापेक्षा श्रेष्ठ. पण संत हे चंदनापेक्षाही श्रेष्ठ आहेत. त्याला चंदन गुरु म्हणायचं. त्याला कोणता गुरु म्हणायचं. चंदन गुरु. अनुग्रह गुरु. मग अनुग्रह करतात नाही का. पांडुरंगे सत्य जसं तुकोबाराय म्हणतात. पांडुरंगे सत्य केला अनुग्रह निरसोनी संदेह बुद्धिभेद जीव शिवासेज रचिली आनंदे आवटावे पदी आरोहन अनुहत काय निजी निज रूपी निजविला तुका अनुहत बाळका हल्लोगासी. अनुग्रह करतात नाही का. काय करतात. अनुग्रह केला की मग त्यांचं जीवन बदलतं बरं का. श्री गुरूंनी अनुग्रह केला आणि पात्र शिष्य जर योग्य अधिकारी असेल आणि अनुग्रह केला. पण अनुग्रह कुणावर करतात मग ते. जो निग्रह करतो जो इंद्रिय निग्रह करतो त्याच्यावर अनुग्रह ते करतात. इंद्रिय निग्रह होण्याला फार महत्व आहे ना नाही का. इंद्रियांचा निग्रह करणारा पाहिजे आणि त्याच्यावर अनुग्रह झाला की त्याला ताबडतोब साक्षात्कार होतो. ताबडतोब साक्षात होतो. नाहीतर मग नाही का आजार कोणाचा जातो. जो वेळेवर औषध घेतो एवढ्यावरच आजार जातो का नाही. जो पथ्य पाळतो नाही का तंतोतंत पथ्य पाळतो आणि वेळेवर औषध घेतो त्याचा आजार लवकर बरा होतो. नाही तर मग गोळ्या खायच्या चालूच आहेत आणि पथ्य अजिबात पाळणे नाही. आजार वाढतच राहतो आणि नाही का. डॉक्टरकडे नेहमी जावंच लागतं का. पथ्य 50% आजार पथ्यावर आहे नाही का. पथ्य तसं पथ्य नाम विठोबाचे आपला आजार जाण्यासाठी नाही का. अनेक वाचे न सेवी ब्रह्मरस घेई काढा येणे पिढा वारेल पथ्य नाम विठोबाचे अनेक वाचे न सेवे
नाही का, हा रोग घालवायचा असेल तर मी कशासाठी सांगतो तुम्हाला, हे कोणता गुरु, अनुग्रह गुरु, असा ते अनुग्रह देतात, इंद्रिय निग्रह करायचं सांगतात नाही का. आणि इंद्रिय निग्रह केला म्हणजे मग त्याला बरोबर पथ्य पाळलं की आजार जातो. नाहीतर मग काही काही माणसं साधी सुद्धा व्यसन सोडत नाहीत. आणि ब्रह्मज्ञान किती जन्म ऐकलं तरी उपयोग होणार आहे का. साधी तंबाखू सुटत नाही काही माणसाला, तंबाखू नाही का. तंबाखू जर आसक्ती सोडली पाहिजे का नाही, किरकोळ आहे का नाही. तंबाखू म्हणजे काय, जास्त आहे का काही, अवघड आहे का काही. मग ते तंबाखू सोडत, त्यांना म्हणलं तंबाखू सोडा, हरिपाठ घ्या ना, अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहे, आणि लगेच तंबाखू खाणार. याने ब्रह्म होणार आहेत का तुम्ही. कुठंतरी व्यसन सुद्धा सोडलं का पाहिजे ना, व्यसन सोडलं पाहिजे. तंबाखू सोडली, मग साधी तंबाखू जर सुटत नाही आणि विषयी विसर पडिला निशेष, हे तो कुठं लावायचं मग, अंगी ब्रह्मरस ठसावला. विषयाचा तुम्हाला त्याग करावा लागेल ना. तत्व विषय त्यागात संग त्यागात च, नारद भक्ती सूत्रामध्ये आलेला आहे. तुम्हाला तत्व विषय त्यागात विषयाचा त्याग करावा लागेल, संघ त्यागाचा, दुर्जनाचा संघ सोडावा लागेल. त्याच्याशिवाय तुम्हाला परमात्म्याची प्राप्ती होणार नाही. आणि मग विषयाचा त्याग करावा लागेल ना, त्यागाशिवाय. मग त्याग म्हणजे काय, अंतःकरणातून दुष्ट विचाराला फेकून देणे, याचं नाव आहे त्याग. भौतिक त्याग नाही नुसता, नाही तर भौतिक त्याग करून काहीच उपयोग नाही, होत नाही. माऊलींचा मोठा अभंग आहे ना, घरदार ओखटे तेजू तरीशी, तेजू मनशी तरी शरीरा एवढे जाड, नाही का. पाठीच्या बहिणी तेजू मनशी तरी आशा तृष्णेचे बंडराया, नाही का. आशा तृष्णा, बहिणीचा त्याग केला. आम्ही बहिणीकडे जात नाही, आम्ही फार त्यागी आहोत. अरे पण तुझ्या आतच कोण बसल्या त्या आशा, मनुष्या, तृष्णा, नाही का. हे तुझ्या आहेत ना. नाही, काम क्रोध, भावाचा त्याग करून उपयोग आहे का बाहेरून. आत काम क्रोध हे बसलेच आहेत ना तुझ्या बरोबर. आणि शरीरा एवढे जाड राहा. घरदार टाकण्याचा उपयोग नाही, घरदार टाकलं पण शरीर रूपी घर तुझ्या बरोबर आहेच ना, नाही का. भौतिक त्यागाला महत्व नाही, अंतःकरणातून दुष्ट विचाराला टाकणे, याचं नाव आहे त्याग. आणि या जगात देवाशिवाय माझं कुणीच नाही हे कळून घेणं, हे आहे खरं ज्ञान. आणि सेवा करणं ही आहे भक्ती. बरं का, हे 3 प्रकार फार महत्वाचे सांगितलेले शास्त्रामध्ये. विठ्ठल विठ्ठल. अनुग्रह गुरु, असा अनुग्रह करतात नाही का, त्याला अनुग्रह गुरु म्हणायचं. नंतर परेश गुरु. परेश गुरु, परेश काय करतो, लोखंडाचं सोनं करतो. तसं वायाला गेलेला नाही का, समाजातून बाजूला फेकलेला मनुष्य सुद्धा जर संतांच्याकडे गेला तर त्याला ते संत हे संतच करतात. नाही काळ वेळ तया लागे. परेश हा लोखंडाला सोनं करतो, पण परेश लोखंडाला परेश नाही करीत. बरोबर आहे ना. परेश करतो का, परेश नाही करीत. लोखंडाचं सोनं करतो पण आपलं पद देत नाही. तसं आमचे संत आपणासारखे करीती हातात का. वाल्या कोळी एवढा दुष्ट होता, त्याला संत केलं. बोलिले वाल्मिक तैसेची करीण, असं वर्णन केलं. केले रामायण रामाआधी, कोळ्याची कीर्ती वाढली गहन, आपणासारखी करीती तात्काळ. त्याला परेश गुरु, पुन्हा त्यासाठी कच्छप गुरु, कासव. नुसतं दृष्टी फेकली पिलावर तरी तिचं काय होतं, पोट भरतं. तसं आपण कुठे असू द्या, ज्ञानोबारांनी तुकोबारांनी आपल्यावर दृष्टी टाकली ना दिवाळून देऊन, त्यांच्यावर आपली श्रद्धा असली तर आपलं पोट भरतं. ही कृपा आहे त्यांची बरं का. हे कोणाची आहे कृपा. कच्छप गुरु, दर्पण गुरु. दर्पण म्हणजे आरसा. आरसा काय दाखवतो, आपलं जसं स्वरूप आहे तसंच दाखवतो. तसे संत महात्मे आपलं जे मूळ स्वरूप आहे ते स्वरूप समजावून सांगतात. बाबा
तू म्हणजे देह नाहीस, तू म्हणजे मन नाहीस, तू म्हणजे आत्मा आहेस, तू ब्रह्म आहेस, तो ब्रह्मोसी, असं त्या ठिकाणी आपलंच आपल्याला स्वरूप दाखवतात. दर्पण चंद्र चंद्र काय करतो, शीतलता देतो. तसे संत महात्मे आपण त्रिविध तापाने तापलेलो असतो, आपल्याला ते काय करतात, शीतलता प्रदान करतात. छायानिधी गुरु नाही का, छायानिधी नावाचा पक्ष आहे, त्याची सावली ज्याच्यावर पडेल तो राजा होतो असं म्हणतात बरं का. आता आपण काही कधी पाहिलेलं नाही तो, नाही का, नाही का, प्रत्येकाला वाटून राजा त्याची सावली आपल्यावर पडेल, नाही का. छायानिधी, छाया म्हणजे सावली ना, निधी, त्या छायानिधी नावाचा एक पक्षी सांगितलं शास्त्रामध्ये, आम्ही वाचून सांगतोय तुम्हाला, नाही का. आपण काय पक्षी बघितला नाही, तो त्याची जर सावली ज्या व्यक्तीवर पडेल तो त्या ठिकाणी राजा होतो. मग आपण असं गृहीत धरायचं, जे जे राजे झाले त्यांच्यावर ती सावली पडली असावी, नाही का. असं असं अनुमान लावायला काय हरकत आहे का. जे राजे झाले त्यांच्यावरती निश्चित सावली पडली असावी, नाही का. छाया नादनिधी, नादनिधी म्हणजे त्या नादनिधी मणी असतो, त्याचा आवाज घंटीसारखा ज्याच्या ज्याच्यापर्यंत जाईल त्याला त्या ठिकाणी त्याला ते सोन्याची प्राप्ती होते असं म्हणतात बरं का. नादनिधी गुरु, पुन्हा चंद्रकांत, सूर्यकांत गुरु, असं क्रौंच गुरु, क्रौंच नावाची पक्षी नाही म्हणतात बरं का. ती जिथे साहसामध्ये फिरायला जाते समुद्रकिनारी आपल्या बाळाला चारा आणण्यासाठी, आपण तिला तिथून नुसती आठवण झाली का मुलाची, तिने नुसतं असं वरती तोंड केलं की त्या मुलांची तृप्ती तिथून होते. असं त्या क्रौंचामध्ये तेवढी ताकद आहे. तसं संत महात्म्यांनी नुसतं आपल्याला तोंड फिरवलं किती दुरून तरी आपल्याला आपोआप आपली तृप्ती झाल्याशिवाय राहत नाही. असे 12 प्रकारचे गुरु नाथ महाराजांनी भागवतामध्ये चिंतन केलेले आहेत. मग बाकीचे पुन्हा काही गुरुचे प्रकार आहेत. मंत्र गुरु, यंत्र गुरु, तंत्र गुरु, माता गुरु, पिता गुरु, यती गुरु, नाही का, असे गुरुचे प्रकार. दीक्षा गुरु, शिक्षा गुरु, राजगुरु, कुलगुरु, हे गुरुचेच प्रकार आहेत ना सगळे. कुलगुरु, पुन्हा आपणच आपला गुरु, पत्नी गुरु, पुत्र गुरु, नाही झालेले आहेत ना, हसण्यासारखं नाही याच्यात काय. भागवतामध्ये चिंतन आले ना की मुलगाच आपल्या आईला गुरु झालाय. कोणाला कोण झालंय भागवत ऐकता ना तुम्ही, चालू ना, कुणी कुणाला त्या मुलाने कोणत्या आईला उपदेश केलेला आहे. हा, मग ऐकतात तुम्ही सांगितलं. कपिल देवाने कुणाला आपल्या आईला गुरु केले का नाही. सांख्य शास्त्र ज्यांनी तयार केले ते, नाही का, आईला ज्ञान सांगितलं. हा, आई हा सगळा संसार खोटा आहे, हा त्याच्या काही नादी लागू नको. म्हणजे पुत्र गुरु, पत्नी गुरु, कधी कधी पत्नी सुद्धा गुरु होऊ शकते, नाही का. पत्नीच्या एका वाक्यात काही काही पतीचं सुद्धा काय होतं, कल्याण होतं. आणि आपणच आपला गुरु कधी कधी, म्हणजे आता आपल्याला काय कोणाला गुरु करण्याची गरज नाही, आता आपणच आपलं गुरु व्हायचं, नाही का. असे आमचे मारुती बाबा म्हणत असतात, काय काय कीर्तनकार म्हणजे म्हणले ते कीर्तन करतात मला येऊन सांगतात, म्हणले काय महाराज आम्ही काय कोणाकडे शिकलो नाही तरी कीर्तन करतो. म्हणजे बरं झालं हो नाही शिकला. आपणच आपला गुरु. मारुती बाबा खूप विनोदाने काही काही गोष्टी सांगत असतात. आमचे 95 वर्षाचं वय आहे आज बरं का. मारुती बाबा कुरेकर आमचे गुरुवारे संस्थेचे. आता आमचे सगळे गुरुवारे ब्रह्मलीन झाले, पण तेवढेच एकटे महात्मे आहेत, नाही का. 55 वर्षाचं वय आहे, पण आजही 2 तास बसून कीर्तन करतात. विचारसागर पंचदशीचा पाठ 1 तासभर घेतात. काही कृपा त्या जोग महाराजांची. विठ्ठल विठ्ठल. 12 प्रकारचे गुरु, हे बाकीचे काही गुरु, नाही का. अशापैकी आमचे साकारो, मी कशासाठी बोलतोय, साकारो निराकारो वस्तू सद्गुरु आमुचा. मग त्यांनी काय केलं, त्याने या देहाचा केला उगवू. या देहाचा उगव केला म्हणजे देहाचा निराश केला. उगव केल्याचा अर्थ काय केला, निराश केला. म्हणजे देहाच्या निराशे पाविजे या ठाया, माझी ऐशी काया जवळ हे. हा देह म्हणजे तू नाही बाबा, देह म्हणजे आत्मा नाहीस. देह नव्हे मी हे सरे, उरला उरे विठ्ठल. हा देह म्हणजे तू नाहीस. त्याने या देहाचा केला उगव म्हणजे काय,
नाही का, हा देह नाशिवंत आहे, हा देहो नाशिवंत मळमूत्राचा बांधा, नाही का. बघा किती गोड चिंतन केलेलं आहे. त्या अलर्क नावाच्या बाळाला मदालसा नावाची आई गोड अशा प्रकारचा उपदेश करते महाराज, नाही का. उठे पुत्रा जाई बाळा तीर्थे रे हिंड, हे बाळा उठ. 4 मुलं झाली होती तिला बरं का, त्यापैकी 4थ्या मुलाला उपदेश केलेला अलर्क नावाचा मुलगा आहे. बाळा जा, तिथं थांबू नको, तीर्थाला जा, आणि तीर्थामध्ये कुणाच्या नादी लागू नको. जो का न बोले वितंड, जो वितंड बोलणारा नसेल तो तू गुरु करी, तो तुझं बुजविल प्रचंड. त्याला तू गुरु कर आणि तो तुला या संसार दुःखातून बाहेर काढील, नाही का. तेने या देहाचा केला उगवू, नाही का. देह, स्थूल देह, सूक्ष्म देह आणि कारण देह, महाकारण देह आणि कैवल्य देह, असे देहाचे 5 प्रकार पाडता येतील आपल्याला बरं का. पण जास्त स्थूलम सूक्ष्मम कारणंच शरीरम त्रिविधम स्मृतम. विद्यारण्य स्वामींनी 3 शरीराचं महत्वाचं चिंतन केलेलं आहे. स्थूल शरीर, आपण स्थूल शरीरालाच आत्मा समजतो, ते दिसतंय, ते अन्नमय कोश म्हणतो त्याला, नाही का. अन्नमय कोशाला कोश आणि स्थूल शरीर. सूक्ष्म शरीरामध्ये 3 कोश आहेत, नाही का. प्राणमय, मनोमय आणि विज्ञानमय, हे 3 प्रकारचे कोश आहेत. आणि 17 तत्वाचा आहे. 5 कर्मेंद्रिय, 5 प्राण आणि 5 ज्ञानेंद्रिय आणि मन 16 तत्व. आणि मन बुद्धी जर धरली तर 17 तत्व. हे सूक्ष्म शरीर 17 तत्वाचं आहे. तरी सुद्धा हे सूक्ष्म शरीर म्हणजे तू नाहीस, स्थूल शरीर म्हणजे तू नाहीस, कारण शरीर म्हणजे अविद्या, अविद्या म्हणजे तू नाहीस, अविद्या म्हणजे तू नाहीस. आणि मग महाकारण शरीर राहण्याचे ठिकाण ते आउटपीट वगैरे नाही का, ते आउटपीट त्या महाकारण शरीर त्याच्यात राहत होते. स्त्री हाट, गोल लाट, नाही का, आउटपीठ असं योगशास्त्रात चिंतन आलेलं आहे. तिथे ते हा महाकारण देह राहण्याचे ते ठिकाण सांगितलेले आहे, नाही का. श्रीहाट, गोललाट असं वर्णन केलेलं आहे. तेव्हा तू सूक्ष्म शरीर तू नाहीस, कारण शरीर तू नाहीस, कारण हे शरीर परिच्छिन्न आहे बरं का. वेदांत शास्त्रामध्ये फार गोड चिंतन केलेलं आहे बरं का. स्वप्नावस्थेमध्ये स्थूल शरीराचं भान होत नाही, पण आत्म्याचं भान होतं. स्वप्नामध्ये स्थूल शरीराचं भान होत नाही, पण आत्मा स्वप्नामध्ये जरी असलो तरी आत्मा असतो. स्वप्नात स्थूल शरीर नसतं. सुसुप्तीमध्ये कारण शरीर नसतं, पण आत्मा असतो. समाधीमध्ये बरं का, समाधीमध्ये म्हणजे कारण शरीर नसतं, परंतु आत्मा असतो. म्हणजे 3 शरीराचा अभाव आहे. परिच्छिन्न आहे ते शरीर. 3 अवस्थेत हे 3 शरीर राहत नाहीत, 3 अवस्थेत हे 3 शरीर राहत नाहीत, पण या 3 अवस्थेमध्ये आत्मा मात्र आहे. म्हणून आत्मा म्हणजे तुझं स्वरूप आहे असं तू जाणून घे. म्हणजे देहापेक्षा तू वेगळा आहेस असा देहाचा उलगडा, उगवले म्हणजे उलगडा करून दाखवला म्हणा, समजावून सांगितलं म्हणा, किंवा त्याचा निराश करून दाखवला म्हणा, असे अनेक प्रकारचे अर्थ आपल्याला लावता येतात. म्हणून तेने या देहाचा केला उगवू, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ असं समजावून सांगितलं. म्हणून साकारू निराकारू वस्तू सद्गुरु आमचा, तेने या देहाचा केला उगवू. म्हणजे बस एवढंच केलं का, आणखी काय केलं. अभंगाचं द्वितीय उगविले उगविले मायेचे
देहातून मला बाजूला केलं, देहापेक्षा वेगळा तू आहेस असं समजावून सांगितलं. पुन्हा काय केलं? माये ते निरसिले, मायेचा पण निराश केला. मायेचा निराश करणं इतकी सोपी गोष्ट नाही. चांगल्या चांगल्यांची मायेने फजिती केलेली आहे. मार्कंडेय ऋषीची फजिती केली, नारदांची फजिती केली. सामान्य गोष्ट आहे का? नारदांनाच विचारलं, कस्तरती मायाम, मायेमधून कोण तरतो असं नारदांना विचारलं. तर नारदांनी उत्तर दिलं, यस संगौस त्यजती, नाही का, यो महानुभावम सेवते निर्ममो भवती, यो विविक्त स्थानम सेवते लोकबंध मूलयती निस्त्रय गुण्यो भवती योगक्षेमम त्यजती कर्म फलम त्यजती कर्माणि संन्यसति ततो निर्द्वंदो भवती वेदानपि संन्यसति केवलम अविच्छिन्नानुरागम सेवते सतरती स लोकांस तारयति. इतकं चिंतन सांगितलं. आता याचा विस्तार करण्याची काही गरज नाही मला वाटतं. आपली वेळ जवळजवळ समाप्त होत आहे, नाही का? यो महानुभावम सेवते, मायेतून कोण तरतो? नारद महर्षी म्हणतात, या संघावच त्यजती, जो संघाचा त्याग करतो. न करिले संग राहे रे निश्चळ, लागोने दिमळ ममतेचा, तो मायेतून तरतो. नाही का? निर्ममो भवती, जो कुठे आसक्ती धरत नाही तो तरतो. जो आसक्ती धरतो तो तरत नाही. यो महानुभावम सेवते, महान अनुभव आहे असा ज्याची जो सेवा करतो, महात्म्यांची सेवा करतो, आपल्या श्रीगुरूची सेवा करतो, तो मायेतून तरतो. योगक्षेमम त्यजती, योगक्षेमाचा सुद्धा जो त्याग करतो, तो का म्हणे भार घातलिया, नाही का, सगळं देवावर टाकून द्यायचं बरं का. देवा तुमच्याशिवाय मला कुणीच नाही, तो मायेतून तरून जातो. देवा तुम्हाला काय करायचं ते करा, असं हा माणूस असतो ना, फार हुशार चतुर असतो. काय काय मीच करतो, नाही का, तुम्ही काय करणार आहेत असं म्हटलं की त्याची फजिती नव्हे निश्चिती होती बरं का. मीच काहीतरी करणार असं म्हटलं का निश्चिती. पण मला काय समजतंय, तुम्हाला त्या ठिकाणी करतो बरं का. फार काही माणसं व्यवहारातले सुद्धा फार चतुर असतात बरं का. विनायक बाबू एक ग्रस्त होते आमच्याकडे, साधा ग्रस्त, शिक्षण नाही, अक्षरशत्रू. ते रेल्वेत काहीतरी जमीन जायची म्हणून ते कळालं अगोदर. आता काही अतिशिष्ट शिकलेले असतात ते कायद्यावर बोट ठेवतात. पण हा बिचारा गेला, मेन अधिकारी धरला. साहेब तुम्हीच माझे बाप, तुम्हाला काय घ्यायचं ते काय खायचे ते खान, मला काय द्यायचे, माझ्या पदरात काय टाकायचे टाका. मग त्याच्या त्या जमिनीत थोडी जमीन गेली, त्यांनी पवळी टाकल्या, काही झाडं काय ते साहेबनी, आणि त्याला जवळजवळ 50 लाख दिली. 20 लाख त्या साहेबने घेतले, याला 40. म्हणलं आपल्याला असे 40,000 नियमाने आले नसते. आणि जे कायदा तज्ञ होते ना ते तसेच, त्याला माझा दृष्टांत संपला. माझा दृष्टांत संपला. म्हणजे व्यवहारातले माणसं सुद्धा असे गोड बोलून मुंगी होऊन साखर खातात, आणि काही नाही का साखर खाता येत नाही. तसंच परमार्थातली आयडिया आहे. मायेतून तरुण जायचं असेल तर कुठे डोकं लावायचं नाही बरं का. देवा तुम्हाला कसं ठेवायचं ते ठेवा. तो काय म्हणे, माया होय दासी लागे पाया. नाही तर माया म्हणजे काय, आमच्या पुढे काय करू शकते असं जर तुम्ही म्हटलात तर मायाने तुम्हाला त्या ठिकाणी नीट केल्याशिवाय ती राहणार नाही का. यामासा सा माया, जी नाही तिचं नाव माया. जी दिसत नाही पण सगळ्यांची फजिती केल्याशिवाय राहत नाही, तिचं नाव काय आहे? माया. आणि सगळं मायेचा बाजार आहे. हा कोणता बाजार आहे? आणि मायेच्या बाजारात राहायचं म्हणजे फार तोलून मुलून जपून हुशारीने राहिलं तरच आपलं चांगलं होत असतं. आणि हुशारी राहायचं म्हणजे संतांच्या संगतीत राहायचं, आणि देवावर भार टाकून द्यायचा. म्हणजे आपल्याला मायाचे काही टेन्शन घ्यायचं काही कारण नाही. नाही तर माया काय सुटी आहे का म्हणता. तर दैवी हेशा गुणमयी मम माया दुरत्या मामी प्रपद्यंते माया मेतांतरंते ते. ती माया हे महदादी माझी माया ब्रह्मी आहे नयेची आया.
नाही का. ब्रह्मादिक देवांना सुद्धा ती हाताला येऊ शकत नाही. येत एक नवलावो जो जो किजे तरणो पावो तो आपावो होय ते एक स्वयं बुद्धीच्या बाई रिगाले तयाची शुद्धीची नाही. एक जाणवेच्या डोही गर्वेची गिळले एकी वेद तयाच्या सांगडी घेतले अहंभावाच्या धोंडी ते मद मिनाच्या तोंडी सगळेची गेले एकी वैसेचे जाळ बांधले मग मन्मथाचे काशे लागले विषय मगरी सांडिले चघळून या. आता बघा त्या ओव्या कितीतरी आहेत नाही का. हे काय ज्ञानोबारांनी किती गोड वर्णन केलेलं आहे. ये माया नदीची उतरणे हे कास्यासारखे बोलणे म्हणावे पा. जरी अपथ्य शिळा व्याधी कळे साधूशी दुर्जनाची बुद्धी की रागी सांडी रिद्धी आली साते ना तरी चोरा सभा दाटे अथवा मिना गोळू घोटे ना तरी भेडा उलटे विवशी जरी पाडस वागूर करांडे मुंगी मेरू ओलांडे तरी मायेची पैलथडी देखती जीव म्हणून गा पंडू स्वतः जैशी सकामान जिनवेची वनिता तेवी मायामय हे सरिता न तरवे जीवा येथ एकच लीला तरले जे सर्व भावे मज भजले तया आईलीच थडी सरले माया जळ बस कामापुरत्या बस ना आणखी म्हणायच्या जया सद्गुरु तारू पुढे नाही का. जया सद्गुरु तारू पुढे आत्मनिवेदन तरंडे असं वर्णन केलं. सद्गुरु असले का मग ही माया काही करू शकत नाही बरं का. माया करू शकत नाही नाही का. एखादा लोभी मनुष्य आहे आणि त्याला सिद्धी म्हणजे संपत्ती प्राप्त झाली आणि ते संपत्तीला लाथ मारू शकेल का. जर त्याने लाथ मारली तर तुम्हाला मायेतून तरुण जाता येईल. असा एक दृष्टांत किती एका चढी एक दिलेला आहे नाही का. माया तरुण जाणं इतकी सोपी गोष्ट नाही. पण येथ एकच लीला तरले जे सर्व भावे मज भजले त्या आईलीच थडी सरले माया जळ. अलीकडच्या तीरावरच त्याचं मायारूपी जळ संपून जातं. पण सर्व भावाने तो भगवंताला लीन झाला पाहिजे. अशा माझ्या जया सद्गुरु तारू पुढे नाही का. त्यारू सद्गुरु असले का मग मायेतून तरुण जायचं काही टेन्शनच नाही. कारण माया ही अनादी आहे अंतवान आहे आणि मिथ्य आहे. माया कशी आहे तैशी सत नासत होय जे विचाराचे नामनस आहे ऐशा परिची आहे जे अनादी म्हणती तिला उत्पत्ती नाही म्हणून तिला अनादी असं म्हणत असतात. ब्रह्मज्ञानाने तिचा नाश होतो अंत होतो म्हणून तिला अंतवान म्हणत असतात. आणि तिला सताहून विलक्षण आहे म्हणून ती मिथ्या आहे. म्हणून सताहून विलक्षण अनिर्वचनीय तिचं नाव आहे माया वेदांत शास्त्रामध्ये बरं का. तिचं नाव काय आहे. सताहून विलक्षण अनिर्वचनीय स्वरूपाचे आहे म्हणून तिला काय म्हणायचं माया. आणि अशा मायेतून तरुण जायचं असेल तर तुम्हाला यो विविक्त स्थानम सेवते एकांत स्थानात जो जातो चिंतन करतो विविक्त स्थान लोकबंध मुलयती लोकाच्या बंधनात राहत नाही. निस्त्रय गुण्यो भवती 3 गुणांचं उल्लंघन त्याला करावं लागतं. योगम क्षेमम त्यजती यक कर्म फलम त्यजती कर्मफळाची अपेक्षा ठेवीत नाही. कर्माने संन्यसती कर्माचाही तो त्याग करतो. आणि पुन्हा तो निर्द्वंद्व भवती द्वंद्व नाही का कुणाचा द्वेष करत नाही. पुन्हा वेळ आली तर वेदानपी नाही का वेदाचा सुद्धा तो त्याग करतो. आणि केवलम अविच्छिन्नानुरागम सेवते केवळ भक्ती भगवंताची करतो नाही का. अनविच्छिन्न अशी भक्ती करतो. सतरती स लोकांस तारयती तो तरतोच पण तो लोकांना सुद्धा तारतो. कोण ते तीर्थ ते क्षेत्र जगी तेची पवित्र भक्ती कथेशी मैत्र जया पुरुषा. असे संत महात्म्यांची कृपा झाली की माया तरुण जातो. तसं ज्ञानोबा म्हणतात माझ्या निवृत्ती दादांची कृपा झाल्यामुळे उगविले मायेते निरसिले. पुन्हा काय केलं एक तत्व दाविले. त्रिभुवनरया त्रिभुवनात एकच तत्व आहे. एक तत्व नाम दृढ धरी म्हणा हरिशी करुणा आहे. सगळं परमात्म्याने भरलेलं जग आहे असं मला व्यापक ज्ञान करून दिलं. आणि पुन्हा 17वी दोहोने इंद्रिया सौरसू आणि का 17वीची जीवनकाल आत्मतत्वरूपी गाय आणि तिचं दूध योग्य अधिकारी सद्गुरूच्या मुखातून काढलं. म्हणजे आत्मतत्वाचं ज्ञान म्हणजे दूध काढलं ते. आणि दूध काढल्यामुळे त्याचा परिणाम असा झाला की इंद्रियांना सुद्धा ब्रह्मरूपता प्राप्त झाली.
महाराजांचं एक प्रमाण सुद्धा आहे, सकळ इंद्रिये झाली ब्रह्मरूप ओतले स्वरूप माझी तया. म्हणून 17वी स्तन्यदेशी आणि हाताचा हल्लरुगाशी समाधी बोधे निजविशी बुझावणे. 17वी जीवनकला आम्हाला प्राप्त झाली. आमचे इंद्रिय ब्रह्मरूप झाले का गुरुमुखे उल्लासू भक्ती महिमे. आणि भक्तीचा महिमा आम्हाला सांगितला. नाहीतर ज्ञानोबाराय म्हणतात, जर विचार केला तर मी प्रपंचामध्ये नेनताय. ज्ञानदेव म्हणे मी नेनता प्रपंची. ज्ञानता म्हणजे मला काहीच कळत नव्हतं, पण तोडली मोहाची पदवी आम्ही. पण मोह माझा पूर्ण नष्ट झाला. माझ्या श्री गुरूंनी काय केलं, मला मोहाची पदवी जी आहे कृष्णाच्या एक वेळा डोळा घालिता डोळा घालिताना भ्रांतिरूपी पडदा येतो ना, हा तो भ्रांतिरूपी पडदाच काढला. जसं ह्या डोळ्यावर पडदा येतो तसा आपल्या बुद्धिरूपी डोळ्यावर कोणता पडदा येतो, भ्रांतिरूपी पडदा येतो. आणि बुद्धिरूपी डोळ्यावर आलेला भ्रांतिरूपी पडदा काढण्यासाठी श्री गुरूची गरज आहे. आणि ते कृष्णांजन एके वेळा डोळा घालिता. आणि कृष्णारूपी अंजन ते आपल्या बुद्धिरूपी डोळ्यात घालतात. आणि बाप रुक्मादेव विठ्ठल दिनाचा दयाळ. आणि तो दयाळ आहे, तो परमात्मा कसा आहे, दयाळ आहे. म्हणून याप्रमाणे माझी मोहाची पदवी ज्ञानोबाराय म्हणतात तोडली माझ्या निवृत्तीनाथांनी. ज्ञानदेव म्हणे मी नेनता प्रपंची तोडली मोहाची पदवी आम्ही. अर्जुनाची मोहाची पदवी श्रीकृष्ण परमात्म्याने तोडली नाही का. नष्टो मोह स्मृती लब्ध्वा तत्प्रसादा मयाच्युत. नाही का, मी तुला एवढं ज्ञान सांगितलं अर्जुना, मोह गेला का, म्हणजे आपल्या कुटुंबासह गेला. हा, तो मोह कसा गेला, कुटुंबासह गेला. आणि हा मोह जाणं फार महत्वाचे. ज्यांचा मोह, ज्यांनी मोह धरला त्यांचं वाटोळ झालं नाही का. सोप्या भाषेत बोलायचं, धृतराष्ट्राने मोह धरला, राज्यही गेलं आणि 100 पुत्रही गेले. का मोह धरला नाही का. मोह धरलिया ऐसे होईल जे असती प्रतिष्ठा जाईल. प्रतिष्ठा केली का नाही का, आबरूचं खोबरं होऊन बसतं नाही का. अतिमोह म्हणलं, म्हणून मोह माणसाला नसला पाहिजे. मोह असतो पण तात्पुरता असावा. सगळंच नाही का, पांडवांचं मलाच पाहिजे हा मोह जास्त सुटला ना त्याला. 5 गाव तरी द्या, नाही ऐकलं त्याने. म्हणजे कृष्ण परमात्मा शेवटी गेलते ना शिष्टायला. तसं भीमदादा तिथं म्हणले जाऊ नका, तुमचा अपमान होईल धर्मराजाने. तो काय ऐकणार नाही. म्हणजे नका काय ऐका ना, पण शेवटी जगात अशी प्रसिद्धी होईल. कृष्णा तुम्ही जर गेला असता तर तुमचं ऐकलं नसतं काय, पण तुमच्याच मनात नव्हतं तो भांडण मिटवायचं. शहाण्या माणसाच्या म्हणजे माझ्या माथ्यावर खापर फुटू नये म्हणून मला एकदा जाऊ द्या. शहाणे माणसंच तसं असतं नाही का, ऐकणार नाही हे त्यांनाही माहिती होतं. पण जगात माहिती झालं ना की कृष्ण परमात्मे गेला, परंतु परमात्म्याचं सुद्धा त्यांनी ऐकलं नाही. म्हणून परमात्मा गेला आणि सांगितलं 5 गावची तरी जाहीर आहे. दुर्योधनाने सांगितल्याला बांधून टाका, तू त्यांची बाजू घेतो. मग तिथं त्याला एक विश्वरूप दाखवलं नाही का. मग तुला असं समजू नको मी एकटाच आलोय, निशस्त्र आलोय आणि तुझ्या इथे सगळं सैन्य आहे आणि तुझ्या घरात बोलतोय असं समजू. मी तुला आत्ता इथे ठार करू शकतो. आम्ही काय नुसतं माळकरीन जाणू घातले म्हणून भेकडे
भेकड आहे असं गंध लावलाय म्हणून तुला घाबरतोय असं काही समजू नको. पण तुला मी समजून सांगण्यासाठी आलोय आणि शेवटी मीच तुमचा काटा काढणार आहे, त्याचं काही टेन्शन घेऊ नका. आणि मग तो घाबरला दुर्योधन. चला आपली वेळ समाप्त झालेली आहे. घाबरला मग तो दुर्योधन आणि मग जेवायला चला म्हणले आमच्याकडे. शेवट पक्वान्न केलं. पण देव काय कुणाच्या घरी जेवत असतो का? विदुर काका तर अगोदरच बाहेर निघून गेले होते, ऐकत नाहीत म्हणून. अरे म्हणजे यांच्यात राहून उपयोग नाही आता. पण एक म्हणत होता, आज कन्या कृष्ण परमात्मा शिष्टाईसाठी येणार आहे. दुर्योधन त्यांचं ऐकणार नाही. पण युद्ध होण्याच्या अगोदरच दुर्योधन मरतो की काय ही चिंता. कृष्ण काही शांत बसणार नाहीत. बरं मीटिंग झाली, शिष्टाई झाली, तर परमात्मा आपल्यासारख्याकडे कशाला जेवायला येईल? बघा शुद्ध भाव असतो ना. परमात्म्याच्या त्या घोड्यावर बसून गेले, टाप 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 गेले, पर्णकुटीत आवाज दिला, काका मी आलो. किती आनंद झाला त्या पती पत्नीला, किती आनंद झाला. आणि मग जेवायला म्हणजे मला भूक लागली. आता काय होतं जेवायला त्यांच्या इथे? कन्या. विदुरा घरच्या लक्ष्मी कन्या परमानंदे झाला, देवभावाचा भुकेला हाचे दुष्काळ तयाला. विदुरा घरच्या कन्या केल्या. आणि आमचे गुरुवारी मारुती बाबा कन्याचे प्रकार सांगत असतात. श्री कन्या, जय कन्या आणि जय जय कन्या. श्री कन्या म्हणजे एका ताटात वाढल्या पात्रावर तिथंच थांबतात घट्ट. आणि जय कन्या म्हणजे एका पात्रावर वाढल्या म्हणजे दुसऱ्या पात्रापर्यंत जातात, त्याच्यापेक्षा पातळ. आणि जय जय कन्या म्हणजे एका पात्रात वाढले की आखी पंगतच घेतात, एकदम पातळ. म्हणजे दरदरीत पाण्या माझी रांधलेल्या, मुठभर कन्या आणि पातेलभर पाणी. बरं का, अशा कन्या केल्या. आणि मग भगवान खायला लागले. आपण दोन हाताने त्यांना काही खातच आहे ना. म्हणजे आतापर्यंत या दोन हाताने पुष्कळ आवरले दैत्य मोठमोठे. पण माझ्या विदुर काकाच्या कन्या काय मला ऐकत नाही, म्हणून 4 हात तयार केले, दुसरे 2 केले. 2 हाताने पात्र धरलं आणि 2 हाताने कन्या काय करत होते? खेड्यातला शब्द ओरपीत होते. इकडे पण कळतं ना तुम्हाला. जास्त जर आवडीची कढी जर झाली, आवडीची खीर, तर माणसं खात नाहीत, ओरपतात. खाणं वेगळं आणि ओरपिणं वेगळं. बरोबर आहे. खाणं वेगळं, ओरपिणं वेगळं. आवडीची वस्तू समजायचं. जी वस्तू ताटात वाढली ती अगोदर एखाद्याने खाल्ली का जेवणाराने, त्या घरचे शहाणे असले ना वाढणार, त्यांच्या आवडीचा हा विषय दिसतोय. ते वरपू लागली कान्या. आणि तिथपासून जे कान्या देवाला खायला भेटलं नाही ते फार आमच्या तुकोबाऱ्यापर्यंत डायरेक्ट तुकोबाऱ्यांच्या घरीच कान्या. दरदरी पाण्या माझ्या रांधी आल्या कान्या, काय करू उपचार. तुकोबारा म्हणतात, परमात्मा म्हणतात, विदुर काका म्हणतात, देवा इतकी कशी भूक लागली तुम्हाला? म्हणले भूक लागली गाडी आता काही म्हणा काका, पण मला इतकं टेस्टेड ॲटम झालाय. म्हणजे 16,108 बायका आहेत, 2 वेगवेगळे ॲटम करतात, पण हा ॲटम त्यांना कधी करताच आला नाही. हे त्यांना कळलंच नाही, हे काय म्हणतात याला काय माहिती. हा ॲटम, त्याच्यामुळे मला आतापर्यंत माझ्या जीवनात हे खायलाच भेटलं नाही. म्हणून तुमच्या घरी मी हे जास्त खातोय. चला माझा विषय संपला. म्हणजे मोह कृष्णाने सांगून सुद्धा त्यांचा मोह गेला नाही. पण ज्ञानोबा म्हणतात श्री गुरुची एवढी ताकद आहे की माझ्या निवृत्ती दादांनी तोडली मोहाची पदवी आम्ही. आमच्या मोहाची पदवी आता उद्धरलो गुरु कृपे. ज्ञानदेव म्हणे मी नेनता प्रपंची तोडली मोहाची पदवी आम्ही. विठोबा रखुमा हे जय विठोबा रखुमा हे जय विठोबा रखुमा हे जय विठोबा रखुमा.
प्रपंची तोडली मोहाची पदवी आम्ही उगविले उगविले मायेते निरसिले एकत्व दाविले त्रिभुवनरया. आपली वेळ समाप्त झाली. आपणही आपल्या जीवनामध्ये आपले हे श्रद्धा कॉलनी आणि म्हाडा कॉलनी या दोन कॉलनीच्या माध्यमातून ब्रह्मीभूत रघुनाथ बाबा गुरुजी आणि ब्रह्मीभूत विष्णू महाराज यांचं पुण्यस्मरण आणि दत्त जयंती उत्सव अशा त्रिवेणी संगमामधून आपण हा सप्ताह करता. आणि सप्ताहाचे संयोजक नेतृत्व आमचे आदरणीय वंदनीय विनायक बाबा आणि कृष्णा बाबा नाही का आरगडे बाबा या दोघांच्या माध्यमातून हे सर्व तुम्ही नियोजन करता. आणि आम्हालाही या सेवेमध्ये त्या ठिकाणी बोलावलं. झालेली चिंतन सेवा आम्ही ज्या संस्थेमध्ये शिकलो स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज आणि आमचे सर्व गुरुवर्य यांना कोटीशा वंदना करतो. आणि तुम्ही जमलेले माझे माता पिता बंधू भगिनी गायनाचार्य वादनाचार्य कीर्तनकार प्रवचनकार माता पिता बंधू भगिनी या सर्वांचं दर्शन घेतो आणि या ठिकाणीच सेवेला पूर्ण विराम देतो.